नमस्कार, story.comच्या या नव्या मुलाखतीत तुमचं स्वागत. मी विशाल बडे. मी आत्ता जायंट किलर आमदार अमोल खताळ यांच्यासोबत आहे. संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार ज्यांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला. 40-45 वर्षांची जी सद्दी होती थोरात कुटुंबाची ती त्यांनी इथे संपवली. 288 आमदारांपैकी सर्वाधिक चर्चा असलेले खताळ सध्या माझ्यासोबत आहेत. संगमनेरच्या निकालावरती तर मी त्यांच्यासोबत बोलणार आहे, पण सध्या त्यांचे मतदारसंघात दौरे सुरू आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमांना ते जात आहेत आणि त्यांनी काही कामांची उद्घाटनंही केली आहेत. अनेक गोष्टींवरती मी त्यांच्याशी बोलणार आहे, कारण त्यांची एक सर्वसामान्य आमदार, सर्वसामान्य नेत्याने एका मोठ्या नेत्याला पाडलं अशी सतत चर्चा सुरू आहे. तर त्यांचा सामान्यपणा मला आल्यावर पाहायला मिळाला. अगदी छोटंसं घर आहे त्यांचं. मी खाली जेव्हा आलो तेव्हा त्यांचे कार्यकर्ते वाट पाहत होते. वरती येताना तारात त्यांच्या पत्नी तिथे साफसफाईचं काम करत दिसल्या. असं अत्यंत साधारण कुटुंब त्यांचं आहे. या निवडणुकीच्या अनुभवाविषयी मी त्यांच्यासोबत बोलणार आहेच, शिवाय त्यांच्या पुढच्या काही कामांविषयी बोलणार आहे. बाळासाहेब थोरातांवर मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे. खताळ साहेब, आपलं खूप खूप स्वागत मुलाखतीमध्ये. आपण निवडून आला आहेत, पण 40 वर्षानंतर इथे बदल घडला आहे, त्यामुळे लोकांच्या अपेक्षाही आता तेवढ्याच आहेत. तुम्हाला फिरताना ते जाणवतं आहे? लोकांच्या अपेक्षा होत्या, पण आता मला वाटत नाही त्यांच्या अपेक्षांचं ओझं कमी झालं आहे. 23 तारखेच्या निकालानंतर लोक जे 40 वर्षापासून अपेक्षा घेऊन बसले होते, त्यांना आता ते एकदम निर्धास्त झालेत. त्यांना विश्वास आहे का आपल्या ज्या काही अडचणी होत्या, समस्या होत्या, त्या अमोल खताळच्या माध्यमातून पूर्ण होतील. या मतदारसंघात तुम्ही आता मुंबईला जाऊन आलात, मुख्यमंत्र्यांना भेटलात, उपमुख्यमंत्र्यांना भेटलात. तुम्ही कुठल्या कामांना सुरुवात केली का? मी या सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या भागातील आमच्या साकुरपाटार भागातील असेल, तळेगाव निमोण भागातील पाण्याचा प्रश्न आहे. त्या पाण्याच्या प्रश्नावर मी काम सुरू केलं आहे. त्यानंतर रोजगार म्हणून जे बेरोजगार आहेत, मोठी संख्या आहे, त्यावर सुद्धा माझं काम सुरू आहे. लवकरच वरिष्ठ स्तरावरील बैठका होऊन एक 4 ते 6 महिन्याच्या आतमध्येच मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब व राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा एक इथं संयुक्तिक पाणी प्रश्नावरती कार्यक्रम घेण्याचं माझं नियोजन आहे. बाळासाहेब थोरातांचा निकालानंतर एक पहिलाच कार्यक्रम झाला. त्यांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल? नाही. तुम्ही नाही ऐकलं. तर त्यांनी काही आरोप केले की काही लोक जवळच्याच लोकांमुळे मी पडलोय, काही बिळातनं साप वर आलेत, हा माझा पराभव जो आहे तो EVM मुळे झाला आहे. बाळासाहेब थोरातांच्या या आरोपांकडे तुम्ही कसं बघता? EVMचा विजय की काय? नाही, दुर्दैवाने 40 वर्ष लोकप्रतिनिधी राहिलेल्या माणसांनी लोकशाहीमध्ये लोकतांत्रिक प्रक्रियेचा सन्मान केला गेला पाहिजे. आज मोठमोठे संस्थान खालसा झालेत, मोठमोठे राजे महाराजे संपले. हा त्यांनी विचार करायला पाहिजे का जनतेचा, आज ते ज्यावेळेस EVMवर शंका घेतात त्यावेळेस हा ते एक प्रकारे संगमनेरच्या जनतेचा अपमान करता असं मी म्हणत. ते ज्यावेळेस निवडून आले, 3 वेळेस निवडून आले EVMवर, त्यावेळेस EVMमध्ये दोष नव्हता. त्यांचं काँग्रेस पक्षाचं इतर राज्यात सरकार आल्यानंतर EVM चांगलं असतं, पण स्वतःचा पराभव झाल्यानंतर दुर्दैवाने असं वक्तव्य करणं हे निश्चित कुठंतरी चुकीचं मला वाटतं. इथे संगमनेरमध्ये मी जेव्हा लोकांशी वेगवेगळ्या बोललो आता निकालानंतर किंवा आज आल्यानंतर सुद्धा, तेव्हा इथले लोक अनेक सांगतात की इथे निकाल बदलत यासाठी नव्हता की इथला उमेदवार स्वतः थोरातांकडूनच ठरवला जायचा. नाही, यावर मी बोलणं उचित नाही राहणार, परंतु ज्यावेळेस जनतेने माझ्यावरती विश्वास टाकला, माझ्यावरती नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी विश्वास टाकला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी संधी दिली मला, त्यामुळे मला त्या खोलात जाण्यापेक्षा मी एवढं म्हणेल का जनता ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होती ती आतुरता त्यांची संपली आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा एक मोठं सहकार्य लाभलं आपल्याला. पण थोरातांच्या विरोधात इथे लोक मतदान का करत नव्हते, किंवा इथे त्यांच्या विरोधात 60-65 हजार मतं कायम पडायची कुठलाही प्रचार जोरदार न करता, पण त्याच्यावर तो आकडा का जात नव्हता? गेली 40 वर्ष हा ट्रेंड का राहिला? नाही, या तालुक्यामध्ये थोरातांची व त्यांच्या कार्यकर्ते जे आहेत त्यांनी जे प्रत्येक गावागावामध्ये वाड्या वस्त्यांवर जे बगल बच्चे निर्माण केले, त्यांची दहशत खूप मोठी होती. येणाऱ्या निवडणुकीमध्ये वाळू तस्कर, ठेकेदार, भूमाफिया हे लोक प्रत्येक निवडणुकीला पैसे वाटप करून निवडणुका जिंकत होते. त्यामुळे एक तालुक्यामध्ये भीती राहायची, दहशत राहायची यांची. यांचे कार्यकर्ते आज सुद्धा निवडणुकीच्या आधी माझे स्वतःचे 12 फ्लेक्स फाडण्यात आले. निवडणुकीच्या कालावधीमध्ये मतदानाला 5 दिवस राहिले असताना मिर्झापूरच्या कार्यकर्त्याला जीव मारेपर्यंत मारहाण करण्यात आली. मग ती दहशत, दादागिरी होती. आणि निवडणुकीच्या वेळेस कुठंतरी माझा प्रयत्न होता, माझ्या नेत्यांचा प्रयत्न होता का संगमनेर तालुका भयमुक्त करण्यासाठी
आम्ही वरतून सुद्धा साथ देऊ. त्यावेळेस मी या जनतेला साथ घातली होती का आज जी संगमनेरमध्ये 40 वर्षापासून दहशत दादागिरीच्या खाली तुम्ही दाबलेत सगळे, ती भयमुक्त मी संगमनेर करून दाखवलं. आणि 23 तारखेनंतर निकाल आल्यानंतर संगमनेर तालुक्यातील आज जर तुम्ही फिरला, तालुक्यातली जर माहिती घेतली, ग्रामीण भागातली, शहरातली, तर आपल्याला निश्चित जाणवेल की संगमनेर तालुक्याची वाटचाल भयमुक्तीकडे सुरू झाली. तुम्ही मला काही स्थानिक प्रश्न विचारायचे आहेत, पण तुम्ही या निवडणुकीच्या आधी फार महाराष्ट्रात परिचित नव्हतात. संगमनेरच्या बाहेर तुम्ही इथे आंदोलनं केली, तुम्ही ऍक्टिव्ह होतात. पण इथे एकतर सुजय विखे निवडणूक लढतील, ते जिंकून येतील अशी चर्चा होती. सुजय विखेंनी पण वातावरण खूप तापवलं होतं. पण तुमच्या उमेदवारी मिळण्याचा किस्सा, तुम्हाला उमेदवारी कशी मिळाली, तुम्ही जिंकून आलात, तुम्ही खरंच जिंकून येऊ असं वाटलं होतं तुम्हाला त्यावेळी? खात्री होती मला. कारण ज्या पद्धतीने डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील, आम्ही खूप 2.5-3 वर्षापासून स्ट्रॅटेजी चालली होती संगमनेर काय करता येईल, परंतु आमच्या सुदैवाने आणि समोरच्यांच्या दुर्दैवाने त्यांना ते लक्षात नाही आलं. काम करताना आम्ही संजय गांधीच्या माध्यमातून मी काम केलं, लाडक्या बहिणीचं काम केलं, शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं काम केलं, जी गेल्या कित्येक वर्षापासून एका कार्यालयाची या संगमनेर तालुक्यामध्ये प्रत्येक शासकीय कार्यालयात गेल्यानंतर त्या कार्यालयाचा फोन आला तरच सामान्य जनतेची कामं होत होती, ते कुठंतरी खोडून काढण्यात, मोडून काढण्यास मी यशस्वी झालो. आणि त्यावेळेस सुजयदादा विखे पाटलांनी आमचे डॉक्टर तळेगावमध्ये जे दादा वाढदिवसाला त्या डॉक्टरांचे आले होते, तर त्यावेळेस दादांनी एक सभा घेतली. त्या सभेमध्ये जे युवकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि दादा त्याच दिवशी बोलले होते, संगमनेर विधानसभेची टॅगलाईन राहील, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही हकदार होगा. दादांनी रिपीट केलं होतं की ही संगमनेर विधानसभेची टॅगलाईन आहे. म्हणजे कळत न कळत मला अपेक्षित होतं का भविष्यात आपला कुठंतरी एक प्रामाणिक काम करण्याचा. आणि विखे पाटलांकडं आजपर्यंत महाराष्ट्रातील बरेच नेते मी स्वतः बघितले, टी व्हीवरती बघितले, वाचनातून बघितले, परंतु विखे कुटुंबासारखा आजपर्यंत जे कुणी कार्यकर्त्याला, सामान्य कार्यकर्त्याला राजकारणात संधी देणार हे कुटुंब आहे. त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संजय गांधीचं पद दिलं. भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम करताना मला विधानसभा निवडणूक प्रमुख पदाची सुद्धा जबाबदारी दिली आणि ही विधानसभेची सुद्धा उमेदवारी दिली. त्यामुळं मी पहिल्या दिवसापासून, ज्या दिवशी उमेदवारी फॉर्म भरला, माझी उमेदवारी आली, त्या दिवसापासून सांगत होतो, तुम्ही माझे जर मागील कालावधीतील माध्यमांमधील बघितलं असेल मुलाखती, तर त्यामध्ये मी सांगितलं होतं की मी 10,000 ते 15,000 मतांनी निवडून येणार. पण त्यावेळेस माझ्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांना विश्वास होता, संगमनेरातील जनतेला विश्वास होता, परंतु बऱ्याच जणांना तो हसण्यावर नेलं होतं. काय बोलतो हा, संगमनेर सारख्या ठिकाणी होऊ शकतं का? आणि मी सांगायचो, कारण मी जनतेचं मी वाड्या वस्तीवर गेलो होतो, मी महिलांबरोबर संवाद साधला होता, युवकांबरोबर साधला होता, शेतकऱ्यांबरोबर साधला होता, कामगारांबरोबर साधला होता. तो चित्र स्पष्ट होतं का आपण विजय होणार. या प्रचारात एक खूप मोठा इश्यू झाला होता जयश्री थोरातांवरचा. त्याची चर्चा झाली, त्याला मीडिया कव्हरेज पण खूप मोठ्या प्रमाणात मिळालं. थोरातांनी त्यावर खूप सौम्य प्रतिक्रिया दिली होती की हे कशी लोक आहेत, मुलीवर, आई बहिणीवर असं बोलतात. तो मुद्दा तुमच्या विरोधात गेला कुठे? त्याचा काही फायदा तोटा? नाही, ज्या दिवशी ती घटना घडली मी सुद्धा त्या सभेला होतो आणि मी बोलल्यानंतर वसंतराव देशमुख बोलले होते. पण ते बोलताना त्यांचा दुर्दैवाने ते वक्तव्य येणं अपेक्षित नव्हतं, पण ते बोलून गेले. कारण त्यापूर्वी एक वक्तव्य त्यांच्या मुलीकडून आलं होतं, त्या वक्तव्याला आधार घेऊन ते जे बोलले ते बोललं नाही गेलं पाहिजे होतं. आणि त्यावेळेस आम्हाला सुद्धा वाटलं, कारण 15 ते 20 मिनिटामध्ये 4ही रस्ते ब्लॉक झाले, हजारोनी कार्यकर्ते आले, काँग्रेसचे गाड्या भरून आले, गाड्यांमध्ये पेट्रोलचे कॅन होते, हत्यारं होते. त्यावेळेस आम्हाला थोडं वाटलं, कारण आमच्या कार्यकर्त्यांना त्यावेळेस मारहाण झाली, महिलांना गाडीतून बाहेर काढण्यात आलं, गाडी पेटवण्यात आल्या. कारण माझ्या पाळतीवरती माझ्या मागं गाड्या लागल्या होत्या. पण मी त्यावेळेस डॉक्टर सुजय विखे पाटलांना फोन केला होता, दादा असंच झालंय, आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण होती. त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं का तू तिथं जायचं नाही, तिथं आपण पोलीस अधिकाऱ्यांना सांगू. त्यावेळेस दादांनी सांगितलं, मी पोलिसांशी बोललो का असा असा प्रकार होतोय. त्याच्यावरून त्यावेळेस आम्हाला वाटलं होतं का काहीतरी हे वक्तव्य चुकीचं झालं, दुर्दैवी झालं, याचा आपल्याला काहीतरी राजकीय फटका बसेल. परंतु ज्या पद्धतीने अर्धा तासामध्ये, म्हणजे माझं तर स्पष्ट आरोप आहे का त्या दिवशी जर ते वक्तव्य आलं नसतं तरी सुजय विखे पाटलांवर, माझ्यावर, संदीप देशमुखवर हमला झालाच असता. हे पूर्वनियोजित भाग होता. ज्यावेळेस त्यांनी गाड्या पेटल्यानंतर महाराष्ट्राने खरा संगमनेरचा सुसंस्कृत सभ्य चेहरा बघितला. गाड्या पेटवणं, महिलांना बाहेर काढणं, ज्यावेळेस ते व्हिडिओ आणि फोटो बाहेर आले, त्यामध्ये यांचा भाऊ, यांचे PA,
यांची रोज जवळचे गाडीत फिरणारे कार्यकर्ते, यांची दहशत महाराष्ट्राने बघितली. आणि तालुक्याने ते यापूर्वीपासून भोगले होते, 40 वर्षापासून हे भोगत होते. पण त्यांना कुठेतरी एक विश्वास निर्माण झाला की नाही, आता हे कुठेतरी अतिरेक झालाय, अति झालं, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि त्याचा आमच्या सुदैवाने म्हणा आम्हाला फायदा झाला. आज धांदरफळ गटामध्ये माझी मताची आकडेवारी, मी धांदरफळ गटातूनच येतोय, माझं मूळ गाव धांदरफळ आहे. त्यामुळे मला माझ्या त्या भागातील तमाम मायबाप जनतेने मोठं मताधिक्य दिलं आणि ते निर्णायक होतं या निवडणुकीच्या निकालामध्ये. सुजय विखेंचा विषय निघाला म्हणून लोकसभेतल्या पराभवानंतर ते पेटून उठले होते आणि त्यांनी सगळा वचपा संगमनेरमध्ये काढला असं दिसला. कारण त्यांच्या सभांचा धंदावाद, ज्या पद्धतीने थोरातांवर हल्ले चढवत होते, तर त्याने एक वातावरण बदलवण्यात, लोकांच्या मनात एक बदलाची भावना तयार करण्यात फायदा झाला कुठेतरी. नाही, सुजयदादा विखे पाटलांना आम्ही खूप आग्रह करायचो. साहेब तर विखे पाटील स्वतः येत होते पालकमंत्री असल्यामुळे, आणि आम्ही प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यक्रमाला त्यांना आग्रही राहायचो का या, कारण आम्हाला या जनतेला विश्वास द्यायचा होता का आपल्या मागे महाराष्ट्रातील मोठमोठे नेते आहेत. संगमनेरमध्ये जे जनतेला मतदारांना विश्वास पाहिजे होता का इथले विरोधकांवरती थोडं 65-70 हजार मतदान हे फिक्स होतं. हे उमेदवार कुणी राहिला तरी ते पडत होतं. एक थोडीशी गरज होती पुढे जाण्यासाठी, तो विश्वास निर्माण करण्यासाठी, तर ते विखे पाटील. आणि सुजयदादांना आम्ही तरुणांच्या वतीने साथ घातली होती का दादा संगमनेर विधानसभेची उमेदवारी तुम्ही करावी, आणि आमचा तो प्रामाणिक प्रयत्न होता. आणि त्या दृष्टीने आम्ही दादांना काही सभा घेण्यासाठी आग्रह करत होतो. जेव्हा तळेगावची सभा झाली, तळेगावच्या सभेने साकूरची सभा 2 नंबर झाली, तर तळेगावच्या सभेचं रेकॉर्ड साकूरने मोडलं. मग साकूरची झाल्यानंतर तिसरे आम्ही परत ठिकाण बदलत गेलो आणि प्रत्येक सभेनी रेकॉर्ड बदलत गेलं. त्यामुळं दादा उमेदवारी करतील नाही करतील याबाबत मला माहीत नव्हतं, परंतु आमचा आग्रह होता, मी स्वतः आग्रही होतो का सुजयदादा विखे पाटलांनी उमेदवार कर. कारण दादांनी जे ग्राउंड बनवून दिलं, ज्या पद्धतीने त्यांनी झंझावात दौरे केले, ज्या पद्धतीने समोरच्यांना एक्सपोज करण्याचं जे सुसंस्कृत चेहरा होता हा पाडण्याचा कार्यक्रम केला, त्यामुळे त्याचा फायदा हा संगमनेर तालुक्यातील मतदारांना होणार होता आणि माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना झालेला दिसून येतोय. बाळासाहेब थोरातांकडे आम्ही जेव्हा बघतो बाहेरून, तेव्हा ते एक मृदुभाषी, अत्यंत संयमी, शांत असेच नेते दिसतात. ते कधीच आजपर्यंत रागाने कुणावर बोललेले महाराष्ट्राने बघितलेले नाहीये किंवा, पण तरी त्यांच्या मतदारसंघात दहशत, भीती याच गोष्टींवर लोक का बोलतात सतत. नाही, मग तेच सांगतो ना, हा चेहरा वेगळा होता. हा चेहरा कधी दिसलाच नाही तुम्हाला. यापूर्वी संगमनेरमध्ये कित्येक जणांना गाड्याखाली घालून मारण्यात आले आहेत, कार्यकर्त्यांना दिवसा ढवळ्या मारण्यात आले, दिवसा ढवळ्या इथं वाळूचे डंपर चालले. हे कशाचे प्रतीक आहे? आज व्यक्तिगत मी जाणार नाही, परंतु महाराष्ट्राने तो चेहरा कधीच बघितला नव्हता. फक्त संगमनेर जाताना येताना रस्त्यांनी दिसायचं. आज संगमनेरतील ज्या काही सहकारी संस्था आहेत या सुद्धा याचे फाउंडर लोक वेगळे आहेत. पण आज यांनी ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून दाखवली, स्वतःची खाजगी मालमत्तेसारखं दाखवलं. निवडणुका आल्यानंतर त्या कारखान्यातील दूध संघातील कर्मचाऱ्यांचा फक्त निवडणुकीसाठी वापर केला गेला. भाचा उभा राहिल्यानंतर पदवीधरच्या निवडणुकीला तिकडे सगळी यंत्रणा पाठवून देणं, लंके उभे राहिले का लंकेच्या विरोधात पाठवायची, म्हणजे लंकेच्या बाजूने पाठवायची, सुजय विखेंच्या विरोधात पाठवायची. आज संगमनेरमध्ये सुद्धा माझ्या विरोधात 5,000 कर्मचारी फिरत होते. पण मला खात्री आहे आणि विश्वासाने मी तुम्हाला सांगतो का त्या 5,000 कर्मचाऱ्यांमधील निम्म्यालावर कर्मचाऱ्यांनी मला मतदान दिलंय, काँग्रेसच्या लोकांनी मला मतदान केलंय. कारण बऱ्याच जणांना भयमुक्तीकडे जायचं होतं, पक्षांतर्गत सुद्धा एक भीती, दहशत होती, त्या भीतीतून बाहेर पडायचं होतं. तुम्ही आताच बोलताना बोललात की याचे फाउंडर वेगळे, ज्या सहकार क्षेत्राचे सगळे, यातले कोणी तुमच्या सोबत आहेत का? आता परत हे सहकार क्षेत्र सहकाराकडे जावं यासाठी तुम्ही काय करणार आहेत? म्हणजेच थोरातांच्या विरोधात तुम्ही सहकार क्षेत्रात लढाई पुकारणार आहात का? यापुढे संगमनेर विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतीपासून तर जिल्हा परिषदपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील. आणि जो संगमनेर सहकारी साखर कारखाना स्वर्गीय विजय खताळ पाटील असतील, स्वर्गीय विठ्ठलराव विखे पाटील असतील, स्वर्गीय भास्करराव धुर्वे नाना असतील, दत्ता देशमुख असतील, हे त्यावेळेस यांनी बनवलेलं आहे. तर या लोकांनी कधीच आमचं नाव लागलं पाहिजे, आमच्या वारसांनी तिथं लक्ष दिलं पाहिजे हा विचार कधी केला नाही. कारण तो कारखाना, त्या संस्था या शेतकऱ्यांच्या होत्या आणि त्या सभासदांच्या होत्या. निश्चितच माझा प्रयत्न राहणार आहे का येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आपल्या संगमनेर तालुक्यातील जेवढ्या सहकारी संस्था असेल, संगमनेर सहकारी साखर कारखाना असेल, दूध संघ असेल, यावरती सुद्धा आम्हाला ह्या सभासदांच्या संस्था, ही मालकी त्यांची, ती मालकी पुन्हा त्या सभासद शेतकऱ्यांच्या राहिली पाहिजे, यासाठी प्रयत्न राहणार आहे. मला मतदारसंघातल्या काही गोष्टींवर बोलायचं आहे. संगमनेरची रेल्वेचा प्रश्न कायम चर्चेत असतो. थोरात आजपर्यंत इथे रेल्वे आणू शकलेले नाही आहेत. तुमचे यापुढचे प्रयत्न कसे असणार आहेत आणि रेल्वेचा लढा इथे कसा राहिला आहे?
निश्चित. आता रेल्वे संदर्भात मी पुढच्या महिन्यामध्ये दिल्लीत जाऊन केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी सुद्धा चर्चा करणार आहे. त्या वेळेस मी आता आपले सुजयदादा विखे पाटलांना सुद्धा बोललो का दादा आपल्याला जायचं आहे, आपण चर्चा करू. माझ्याबरोबर शक्यतो नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, शिंदे साहेबांना सुद्धा मी आग्रह केला आहे का साहेब आपल्याला यावं लागेल, माझ्याबरोबर विकासासाठी राहावं लागेल. तर रेल्वेचा प्रश्न असेल, इतर जे प्रश्न असतील त्यामध्ये निश्चितच, कारण रेल्वेनं ही यापूर्वीच येऊ शकत होती, पण न येण्याचे कारणंसुद्धा 40 वर्ष प्रत्येक पुढची निवडणूक, पुढची पंचवार्षिकसाठी हे गाजर दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला होता. संगमनेर टँकर मुक्त अजून का होऊ शकलं नाही? कारण संगमनेरची इमेज बाहेर वेगळी, आम्ही जेव्हा बघतो तेव्हा एक समृद्ध संगमनेर आम्ही पाहतो, पण संगमनेरच्या गावात फिरल्यानंतर बहुतेक आता मी ज्या भागातून आलो, निमोन वगैरे भागात, तर तिकडे खूप मोठ्या प्रमाणात टँकर वगैरेची गरज पडते. तर इकडे टँकरची एवढ्या मोठ्या प्रमाणात गरज का पडते? हा प्रश्न तुम्ही सोडवणार आहात का? कसा सुटणार आहे? नाही, हा प्रश्न 40 वर्ष सुटला नाही, फक्त निवडणुकीपुरताच झाला म्हणून तो प्रलंबित राहिला असं माझं मत आहे. आणि माझ्या माध्यमातून माझा 100% प्रयत्न राहणार आहे का पाण्याचा प्रश्न मी पहिलं प्राधान्यच ते दिलंय. मी शपथ आमदाराची घेण्याच्या पूर्वी तळेगाव भागात एक गायत्री म्हणजे समृद्धी महामार्गासाठी ज्यांनी गायत्री कंपनी काम केलं, तर त्यांचं एक खदान होती तिथं, त्यामध्ये खूप 40-50 कोटी लिटर पाणी साचलेलं होतं. परंतु ते पडलेलं पाणी दिसत असताना सुद्धा त्या भागातील, तळेगाव भागातील जनतेला पिण्यासाठी उपलब्ध होत नव्हतं, वापरण्यासाठी उपलब्ध होत नव्हतं. काही राजकीय अडचणी निर्माण केल्या गेल्या होत्या. मला ज्यावेळेस तिथल्या ग्रामपंचायतीकडून विचारणा करण्यात आली, माझ्याशी संवाद झाला, त्यावेळेस मी स्वतः तिथं फील्डवर गेलो, अधिकाऱ्यांना बोलवलं, त्यांच्याबरोबर त्या शेतकऱ्याची ज्यांची अडचण होती त्यांच्यावर संवाद केला आणि एक जागेवर 5 मिनिटात तो प्रश्न सोडवला. मला ज्या पद्धतीने मी तालुक्यात फिरलोय, तालुक्याचा अभ्यास केलाय, मला एक जाणवलं, तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर तुम्ही काही करू शकता. 40 वर्ष लोकप्रतिनिधी राहिलेले 15-20 वर्ष मंत्री होते, तरी त्यांना पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. पण मी नुसता साधा एक आमदार नसताना सुद्धा मी या तालुक्यामध्ये विखे पाटलांच्या माध्यमातून 600 कोटी रुपये आणण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. आज तर या जनतेने मला त्यांचा प्रतिनिधी म्हणून दिलंय. त्यामुळे या तालुक्याचा पाण्याचा प्रश्न तळेगाव निमोन भागाचा सोडवण्यासाठी माझं प्राधान्य आहे आणि लवकरच तो सुटेल. पुढची निवडणुकीपर्यंत ही वेळ येणार नाही. जसं यांना 40 वर्ष प्रत्येक पंचवार्षिकला निळवंड्याचं पाणी देतो सांगायची वेळ आली, मला ती वेळ येणार नाही. पुढच्या वेळेस त्या लोकांच्या अपेक्षा वेगळ्या राहतील आणि त्या सोडवण्यासाठी सुद्धा माझा प्लॅन वेगळा राहील. थोरातांवर एक आरोप असाही होतो, तुम्ही अनेकदा केला असेल, की त्यांनी महसूल मंत्री असताना अनेक स्टोन क्रशरवाले पोचले, त्यांना बळ दिलं आणि हीच लोक त्यांना मग पुढे ताकद देतात. तर या विरोधात तुम्ही काय करणार आहात? कारण याच्यामुळे एक मोठा अफेक्टेड एरिया सुद्धा आहे. नाही, ती गोष्ट तर अतिशय गंभीर आहे. 70 स्टोन क्रशर माझ्या माहितीनुसार अवैध चालत होते आणि हे सगळे कोणाचे होते? यांच्या भावाचे, यांच्या भाच्याचे, यांच्या माजी नगराध्यक्षाचे. यांनी प्रत्येकाला तो सुभा म्हणतो ना आपण, जुन्या काळात जागीरदाऱ्या वाटल्या जात होत्या ना, त्या पद्धतीने स्टोन क्रशरच्या जागीरदाऱ्या, वाळू तस्करांच्या जागीरदाऱ्याच्या टोळ्या निर्माण केल्या होत्या. त्यामुळे माझा प्रयत्न राहणार आहे का जे इलिगल स्टोन क्रशर चालू आहेत, यापूर्वी मंत्री महोदयांकडे विखे पाटील महसूल मंत्री असताना त्यांच्या तक्रारी झाल्या होत्या. त्यावेळेस जे कागदपत्र मला सुद्धा बघायला मिळाले, त्यामध्ये साधी 100 रुपयाची रॉयल्टी सुद्धा भरलेली नव्हती आणि 70 क्रशर दिवस रात्र 24 तास डंपर चालत होते. त्यामुळं तालुक्यात रस्त्यांचा प्रश्न निर्माण झाला होता, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला, धुळीमुळं आज त्या भागात ज्या भागात हे क्रशर चालत आहेत तेथील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आज त्या भागातील लहान लहान मुलं, ज्यावेळेस मी निवडणुकीच्या वेळेस फिरलो त्यावेळेस ते असं अशा पद्धतीने हे करता, म्हणजे ते कुठंतरी श्वसनाचा आजाराचा सुद्धा तिथं मला प्रभाव जाणवला. त्यामुळं माझा प्रयत्न राहील, यापूर्वीच कारवाई झाल्यात संगमनेरमध्ये माझ्या माहितीनुसार 1000 कोटी रुपये दंड या क्रशरवाल्यांना झाला. त्यात काही क्रशरवाल्यांनी हायकोर्टात गेलेत, आज कोर्टात तो न्यायालयीन प्रक्रियेत तो विषय प्रलंबित असल्यामुळे जास्त मी भाष्य करणार नाही. परंतु जर स्थानिक लोकांच्या तक्रारी आल्यानंतर हरित लवादाकडं, आज पर्यावरणाचा सुद्धा आपल्याला समतोल राखणं गरजेचं आहे, तर हरित लवादामध्ये त्या तक्रारी आल्यानंतर मी स्वतः कार्यकर्त्यांच्या माध्यमातून किंवा त्या शेतकऱ्याला बळ देऊन त्या हरित लवादामध्ये त्यांची बाजू मांडण्यासाठी मी उभा राहील आणि शासकीय स्तरावर ज्या काही अटी शर्तीचा भंग झाला आहे तर ते तात्काळ बंद राहतील, ते पुन्हा सुरू होणार नाही. किंवा ज्यांना परवानग्या मिळाल्यात, चुकीच्या पद्धतीने परवानग्या घेण्यात आल्या होत्या महसूल मंत्री त्या असताना, त्या कागदपत्राची पूर्ण चौकशी करण्याबाबत संबंधित प्रशासनाबरोबर चर्चा करून त्यांना त्याच्या सूचना देण्यात येतील. शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे आणि तुम्हाला एका गोष्टीबद्दल ॲप्रिशिएटही करायचं आहे, की तुम्हाला फोन लावल्यानंतर कॉलबॅक येतो होता, मला पण तुमचा कॉलबॅक आला, मिस कॉल पडल्यानंतर माझा नंबर तुमच्याकडे सेव्ह नव्हता, पण मतदारसंघातले लोक म्हणतात की आम्हाला कधीच आमदारला फोनवर बोलायला मिळेल असं आमच्या कधी नशिबात नव्हतं.
पण तुम्ही आता फोनवर बोलताय लोकांशी, तुम्हाला खूप फोन येत आहेत रोजचे. लोकांच्या फोनवर समस्या काय आहेत नेमक्या? लोकांच्या समस्याच नाही राहिल्या काही. लोकांचं फक्त एवढंच म्हणणं आहे, भाऊ आमच्याकडे सत्कारला कधी येत आहे. हां. कारण मी ज्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस सांगितलं होतं का अनमोल खताळ हा आमदार नाही आहे, ह्या तालुक्यातील प्रत्येक मतदार हा आमदार होणार आहे. तर तो उत्साह एवढा आहे का समस्यांसाठी मला फोन खूप कमी येत आहे. मला अभिनंदनासाठी फोन येत आहे, भाऊ आमच्या गावात कधी येत आहे, आमच्या घरी कधी येत आहे, आम्हाला तुम्हाला. कारण यापूर्वी कधी या तालुक्याने महाराष्ट्राने पाहिलंच नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणताय सुरुवातीला 2-3 दिवस मला त्रास झाला, कारण फोन मोठ्या संख्येने अभिनंदनाचे येत होते महाराष्ट्रातून, भारतातून, वेगवेगळ्या ठिकाणून येतो. त्यावेळेस काही माझ्याकडून सुद्धा फोन राहिले, कारण घरी सुद्धा येणाऱ्या भेटणाऱ्यांची संख्या मोठी होती. ते समोर हजारोचा क्राऊड असताना फोन उचलणं सुद्धा बरोबर नव्हतं. तरी मी माझा कार्यालयात माझे आज जे भाऊ वगैरे बसताय त्यांना तो नंबर डायव्हर्ट करून ते त्यांच्याबरोबर कोणाची काम आणलं नाही पाहिजे. आज तुमच्या शुभेच्छाच्या 100 फोनमध्ये एखाद्याला गरजेचा फोन असेल तर तो सुद्धा आपल्याकडून हुकला नाही पाहिजे, याची सुद्धा मी काळजी घेतली. आणि माझा तो पहिल्यापासून काम करताना मी पद्धत सांभाळलेली भविष्यात सुद्धा सांभाळणार आहे. का आलेल्या प्रत्येक फोनला मी आत्ता नाही देऊ शकलो तरी संध्याकाळी, दुपारी, रात्रीपर्यंत माझ्याकडून त्याला हे केला जातो, फोन केला जातो. त्यांच्या अडचणी असेल तर लगेच तत्काळ माझी यंत्रणा त्यावरती काम सुरू करते. तर अमोल खताळ यांची मुलाखत तुम्ही पाहिली. जायंट किलर आमदार, संगमनेरचे ते आमदार झालेत. संगमनेर म्हणलं की फक्त बाळासाहेब थोरात हेच आजपर्यंत महाराष्ट्राला माहिती होतं. तुमचं खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अमोल खताळ यांची मुलाखत तुम्हाला आवडली असेल तर पुढे शेअर जरूर करा. चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत.